भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता, हेही समोर येणं गरजेचं आहे. हे विधान आहे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचं. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध राजकीय घडामोडी सुरू आहेत. विशेषतः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात बऱ्याच कुरबुरी सुरू असल्याचं दिसतंय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी दिलेला राजीनामा असो किंवा मग मंत्री नरहरी झिरवळ यांचे व्हायरल व्हिडिओ असोत, यामुळे पक्षात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. शिवाय अलीकडे रोहित पवारांचं स्वतःचा पक्ष सोडून दादांच्या पक्षावर जास्त लक्ष लागलंय. विलिनीकरणाचा मुद्दा असो किंवा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप असोत, रोहित पवारांची तलवारबाजी सतत सुरूच असते. मात्र त्यांचा हा खटाटोप कशासाठी असावा? लाईमलाईटमध्ये येण्यासाठी किंवा राष्ट्रवादीतील स्पेस मिळवण्यासाठी रोहित पवारांची धडपड सुरू आहे का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडी आणि रोहित पवारांची भूमिका याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वात आधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला. सुरुवातीला शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विलिनीकरणावर अधिक भर देण्यात आला. मात्र अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच विलिनीकरण नको आहे असा आरोप शरद पवारांच्या नेत्यांकडून करण्यात आला. शिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा घाईघाईने झालेला शपथविधीही चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर बराच काळ विलिनीकरणाच्या चर्चा मावळल्या. मात्र रोहित पवारांकडून सातत्यानं तटकरे आणि पटेल यांच्यावर आरोप करणं सुरूच राहिलं. अजितदादांच्या अपघातावरूनही त्यांनी बरेच आरोप केले. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना न सांगता निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप रोहित पवारांनी केला. त्यात अजितदादांच्या निधनामुळे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार असल्याचं कळवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचं निधन झालं त्या दिवसापासून म्हणजेच 28 जानेवारीपासून ते 10 मार्च पर्यंतच्या कालावधीत पक्षाच्या वतीनं इतर कुणी निवडणूक आयोगाकडे केलेला पत्रव्यवहार अमान्य करावा असं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बदल केल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आलाय. पक्षाच्या नवीन संविधानात अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल काढून टाकण्यात आले आहेत. जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जवळपास 7 फ्रंटल सेल नमूद होते, पण आता ते वगळण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांना चांगलंच धारेवर धरलं. रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी एका एजन्सीला 5 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाय पक्षातील पदाधिकाऱ्यांना पगार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप करण्यासाठी काही लोकांच्या नेमणुका केल्या आहेत. म्हणूनच ते राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न तुतारी गटाकडून सातत्यानं केला जातोय. तुतारी गटाचे स्वतःच्या पक्षाकडे जेवढं लक्ष नाही तेवढं लक्ष आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर आहे. पक्षाच्या घटनेतून काही फ्रंटल सेल वगळण्यात आल्याची अर्धवट माहिती त्यांनी माध्यमांना दिली. आमच्या घटनेत पक्ष स्थापनेपासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत. त्यात फादर बॉडी, महिला काँग्रेस, युवक, विद्यार्थी, सेवा दल यांचा समावेश आहे. मात्र तुतारी गटानं ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल, अल्पसंख्याक सेल हे सेल फ्रंटल मधून वगळण्यात आले आहे असा खोटा बनाव केलाय. हे सेल कधीही फ्रंटल मध्ये नव्हते, तर ते सेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते असं सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले. खरं तर अलीकडे रोहित पवार यांचं लक्ष स्वतःचा पक्ष आणि नेत्यांवर कमी आणि अजितदादांच्या पक्षावर जास्त असल्याचं जाणवतंय. सतत टीका करून स्वतःला वेगळं आणि काळजीवाहू सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. मात्र रोहित पवारांनी केलेले आरोप कितपत ठोस आहेत याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्यातून शरद पवार गटाची ढासळती अवस्था पाहता अजितदादांचा पक्ष हायजॅक करून तिथे स्पेस मिळवण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असावा का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.